हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कोल्हापुरातून शाहू महाराजांनी मशालीवर लढावं, संजय राऊतांकडून अपेक्षा व्यक्त, तर शाहू महाराज काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती। कोणत्या चिन्हावर लढायचं शाहू महाराजांनी ठरवावं, शाहू महाराजांनी मशालीवर लढावं या राऊतांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। चर्चेनंतर जागा वाटपाचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार, वंचितला 4 ते 5 जागा द्यायला तयार, वंचितच्या मागण्यांवर हायकमांड सोबत चर्चा करू, विजय वडेट्टीवार यांची माहिती। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची 5 जागांवरून भांडणं, त्यांची भांडणं संपल्यावर आमच्यासोबत चर्चा सुरू होईल, जागा वाटपावरून आंबेडकरांचा महाविकास आघाडीलाच टोला। महाराष्ट्राचा स्वाभिमानासाठी तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघातून लढा, अमोल कोल्हेंकडून निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची खुली ऑफर। सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार, निलेश लंकेंची नाराजी दूर करण्याबाबत अजितदादाच बघतील, अमोल कोल्हेंनी लंकेंना दिलेल्या ऑफरनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया। नितीन गडकरींकडे नेतृत्व जाऊ नये म्हणून भाजपचं षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप, तर भाजपमध्ये गडकरींवर अन्याय, आता भाजपचं नाव संपून मोदी परिवार सुरू, नाना पटोलेंची ही टीका। अमरावती लोकसभेच्या अहवालामध्ये भाजपकडून नवनीत राणांचं नाव, आज अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अनिल बोंडे अहवाल मांडणार, नवनीत राणांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा होणार। भाजपचं मिशन विदर्भ, अमित शहांची संभाजीनगरमध्ये फडणवीस, बावनकुळे आणि कराड यांच्यासह बूथ प्रमुखांसोबत चर्चा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी अमित शहांची सभा। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक, जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। राज्यातील जनता डिस्टर्ब, अजितदादांसोबत गेलेले लोक भाजपच्या चिन्हावर लढणार, काही जण लोकसभेनंतर शरद पवारांकडे येतील, रोहित पवारांचा दावा। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर, भारती विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार, तर सुनेत्रा पवारही वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावणार। नंदुरबार लोकसभेची जागा पुन्हा काँग्रेसच जिंकणार, इंडिया आघाडीचं सरकार येणार, केसी पाडवींचा दावा, मात्र नंदुरबार लोकसभा लढवण्यास केसी पाडवींचा नकार। दिवाळीमध्ये मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत निघणार, गोरेगावमधील 332 घरांचाही समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।